पुण्यातल्या इंदापूरमध्ये पावसाचा धुमाकूळ, काही ठिकाणी घरांच्या भिंती कोसळल्या तर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक पावसामुळे ठप्प. पंढरपूरमध्ये पावसाची दमदार हजेरी. माळशिरसमध्ये रेडे गावातील जुना वाहतुकीचा पूल पावसामुळे पाण्याखाली. बारामतीमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा कहर, अनेक गावांचा संपर्क तुटला. पावसात काही ठिकाणी 4 चाकी गाड्या अडकून पडल्या. दौंड तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार. पुणे सोलापूर महामार्गावर मुसळधार पाऊस, इनोवा गाडी गेली वाहून. अकोल्यामध्येही मुसळधार पाऊस, पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ. बुलढाण्यामध्येही पावसाचा जोर. जिल्ह्यातल्या आठवडी बाजाराला पावसाचा फटका. पावसामुळे जनजीवन विस्कळीत. अमरावती शहरासह ग्रामीण भागामध्ये जोरदार पाऊस. 3 दिवस विदर्भासह अमरावतीमध्ये पावसाचा इशारा. सततच्या पावसामुळे मशागतीची कामं खोळंबली. मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. विभागीय आयुक्तांना नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश. पंचनामे करून लवकर नुकसान भरपाई देणार. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटलांचं आश्वासन. नाशिकच्या सिन्नर बस स्थानकामध्ये शिवशाही बसवर स्लॅब कोसळला. सिन्नर बस स्थानक इथल्या टर्मिनलचं प्लॅटफॉर्म कोसळलं. सुदैवानं कुणीही जखमी नसल्याची माहिती. आणि पुण्यातल्या रांजण गावामध्ये तिहेरी हत्याकांड. महिला आणि 2 चिमुकल्यांची निर्घृण हत्या. हत्येचं कारण स्पष्ट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.